विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 30 जानेवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आज आपल्याला बघायच्या आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 8 वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आता फक्त डॅडॅससाठी कॅनडामध्ये राहण्याची परवानगी असेल. तर लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे, आता जे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट कॅनडामध्ये शिकण्यासाठी जातील तर त्यांना फक्त 2 वर्षांचा व्हिसा या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाने नुकतेच नाटो सदस्य होण्यासाठी स्वीडनच्या अर्जाला मान्यता दिली आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तुर्की हे योग्य उत्तर आहे. आता नाटोविषयी अधिकची माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, नाटो फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना. स्थापना झाली आहे 4 एप्रिल 1949ला. सरचिटणीस आहे जेन्स स्टॉल्टनबर्ग. नाटो मिलिटरी कमिटी अध्यक्ष आहेत रॉब बाऊर आणि मुख्यालय आहे ब्रसेल्स, बेल्जियम. नेक्स्ट, लोकप्रिय वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय याच्याशी संबंधित आहे वैभव फेलोशिप योजना. त्यानंतर नेक्स्ट, टेनिस पुरुष दुहेरी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रोहन बोपन्ना योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या, त्यांचं वय वर्ष आहे 40 की 43 वय आहे आणि ते आता जी रँकिंग आहे त्यामध्ये सर्वात वरती पोहोचले आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन जी ओपन स्पर्धा आहे ती देखील त्यांनी विद्यार्थी मित्रांनो जिंकली आहे. नेक्स्ट, जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार 2023 किती जणांना प्रदान करण्यात आला आहे. राईट आन्सर आहे 31 जणांना. ही जी पुरस्कार आहे त्याची सुरुवात झाली आहे 1961मध्ये. आपत्तीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी हे पुरस्कार 3 श्रेणीत दिले जातात. उत्कृष्ट जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक असे 3 पुरस्कार देण्यात येतात. त्यानंतर नेक्स्ट, नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती. राईट आन्सर आहे कुवेत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट, PM नरेंद्र मोदींनी खालीलपैकी कोणत्या राज्यात बुलंदशहर येथे 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण केले. तर राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि ज्या राज्यपाल आहेत त्या आहेत आनंदीबेन पटेल. नेक्स्ट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक काय आहे. तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4 127वा क्रमांक आहे. यामध्ये पाकिस्तान जो आहे 142 क्रमांकाला आहे, श्रीलंका 115, बांगलादेश 59, चीन 107, भूतान 103 आणि नेपाळ 116 क्रमांकावर आहेत. नेक्स्ट, डॅडॅस सरकार फेब्रुवारीमध्ये मोफत वीज योजना सुरू करणार आहे. राईट आन्सर आहे तेलंगणा सरकार. पुढील महिन्यापासून पात्र घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ओमान हे राईट आन्सर आहे. तसेच लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतचे 3100 प्रश्न पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकतात. आणि लक्षात घ्या, तुम्ही एकदा परचेस केलं तर त्यानंतर पुढील महिन्याच्या ज्या चालू घडामोडी येणार आहे जसं की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी भेटेल. तर लगेचच परचेस करा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.